आयोजित केलं अशा या कार्यक्रमाला उपस्थित नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयरावजी लांडकर या ठिकाणी त्यांच्या सोबत आलेले आमचे नामदेवरावजी या ठिकाणी आलेत, आमचे चंद्रमुनी लोणे या ठिकाणी, बालासाहेबजी लोणे या प्रशाळेचे शिक्षक मंडळी, गावचे सरपंच, सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व सन्माननीय सदस्य, गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी, युवक मंडळी, माझ्या उपस्थित माता भगिनी आणि या ठिकाणी सर्व चिमुकले विद्यार्थी ज्यांचा स्नेह संमेलनाच्या माध्यमातून जे या ठिकाणी प्रत्येकाने आपापले या ठिकाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या कलेच्या माध्यमातून या ठिकाणी प्रसारित करत असलेले त्यांचे वेगवेगळे गीत या ठिकाणी सादर करतात सर्व विद्यार्थी या ठिकाणी सर्वप्रथम मी सर्वांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि आज कार्यक्रमाच्या निमित्ताने मला थोडा उशीर झाला त्याबद्दल मी गावकऱ्यांचं या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो। आज काळाची गरज आहे, शेवटी मन आहे, शिकाल तरच आपण या ठिकाणी जगाल अशी या ठिकाणचं वाक्य आहे। म्हणून सगळ्या पालकांना माझी हात जोडून नम्रपूर्वक विनंती आहे, माता भगिनींना विनंती आहे, काम चालत राहते पण आपल्या वेळातला वेळ काढून आपण आपल्या विद्यार्थ्यावर शिक्षणाच्या बाबतीमध्ये लक्ष दिलं पाहिजे। कारण या आपण पाहतो या जगामध्ये शिक्षण हे फार महत्वाचं आहे आणि आपल्या लेकरांच्या भविष्यामध्ये शिकले तर निश्चित त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये ते अनेक त्या ठिकाणी शिकले तरच त्या ठिकाणी कुठल्या पदावर जातील, त्या ठिकाणी कुठल्या नोकरीवर त्या ठिकाणी विराजमान होतील। निश्चित आजकालचे विद्यार्थी त्या ठिकाणी बुद्धीनं शार्प आहेत, म्हणून थोडं आपल्या पालकांचं आणि शिक्षकांचं त्या ठिकाणी त्यांना साथ मिळाली, निश्चित हे विद्यार्थी जीवनामध्ये काहीतरी झाल्याशिवाय राहणार नाहीत। त्या सर्व विद्यार्थ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो, त्यांनी त्यांच्या भावी जीवनामध्ये उच्च प्रत्येकाने पदावर जावं अशी मी भगवंतांनी सुद्धा प्रार्थना करतो की या सगळ्या विद्यार्थ्यांना आपला आशीर्वाद या ठिकाणी राहावं एवढी या ठिकाणी भगवंताकडे प्रार्थना करतो। परत एकदा सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन इथं आल्यानंतर गावकऱ्यांनी, ग्रामपंचायतीने, शाळेने जो आमचा मान सन्मान केला त्याबद्दल मी मनापासून खूप खूप सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।